तर शेतकरी मित्रांनो, राम राम. काजे बंधू फार्म्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. तर आपला खरीप हंगाम चालू झालेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण दरवर्षी जसं सोयाबीन घेत असतो, तूर घेत असतो, ते यावर्षी आपण सुद्धा घेतलेलं आहे. पण यावर्षी तुम्हाला या फारीमध्ये जी आपली हळद होती, याच फारीमध्ये आपण सोयाबीन लावलेलं आहे. पण यामध्ये तुम्हाला काही ना काही बदल दिसून आलेला आहे. तो आहे इथे ड्रिपचा मित्रांनो. तर आपण इथे ड्रिपचं व्यवस्थापन केलेलं आहे. आपल्याला यावर्षी विक्रमी सोयाबीनचं उत्पन्न घ्यायचं आहे, कारण की भावामुळे आपल्याला पुरत नाही आहे. भाव सध्या चालू आहे 4300 4000 रुपये भाव चालू आहे मित्रांनो. पण आपल्याला कमीत कमी यामध्ये जबरदस्त उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला काहीतरी जगा वेगळं करावं लागेल, थोडंसं आपले पॅटर्न चेंज करावं लागेल. त्याचमुळे आपल्याला चांगला बेनिफिट होऊ शकतो मित्रांनो. तर बघू शकता इथे आपण केलेलं आहे सोयाबीनची लागवड आणि इथे तणकट दिसतच आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल काही दोर आहे नाही आहे मित्रांनो. पण तणकट का झालेलं आहे, कारण की आपण पहिल्या स्टेपमध्ये थोडंसं चुकलो. कारण की सोयाबीन आपण पेरल्याबरोबर आपल्याजवळ स्ट्रॉंग आर्म होतं, स्ट्रॉंग आर्म मारायला. पण त्यामुळे स्ट्रॉंग आर्म मारताना काय झालं, जेव्हा पाणी असताना जर आपण स्ट्रॉंग आर्म मारलं तर मित्रांनो नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला 100% भेटतो. पण पाणी जमिनीमध्ये ओलावा नसताना जर आपण स्ट्रॉंग मारला तर बिलकुल रिझल्ट भेटत नाही. तर तीच भीती आपल्याला होती. जमिनीमध्ये ओलावा नव्हता, आपलं सोयाबीन थोडं थोडं कोमेजलेलं होतं, निघालेलं होतं, कारण की 3 दिवस त्याच्यावरून चालले गेले होते. त्यामुळे आपण जे आहे सोयाबीनवर स्ट्रॉंग आर्मचा स्प्रे घेतला नाही. त्याचमुळे इथे आज तुम्हाला दिसत आहे की केना आहे, कळ्ळू आहे, शेवरे आहे, सगळं आपल्या शेतामध्ये निघालेलं आहे. पण असो, आपण याच्यावर नियंत्रण तर नक्कीच करणार आहे. तुम्हाला नंतर पण प्लॉट आपला दिसणारच आहे. तर आपण तुम्हाला सांगू देतो सरळ आपण ही सोयाबीनची लागवड कशी केली आहे. तर या बेड आणि या बेडचं अंतर आहे 5 फूट. तर आपण या 5 फुटामध्ये एका बेडवर 3 तास घेतला आहे सोयाबीनचे. आणि बघू शकता इथे 6 इंचावर आपण सोयाबीन टोपलेलं आहे. हे बघा, इथे निघायचं आहे बघा, इथे असं आपण सोयाबीन घेतलं आहे. याचे टोकन यंत्राच्या साहाय्याने आपण हे टोकून घेतलं होतं. इथे आपण 3-3 दाणे 4-4 दाणे सोयाबीनचे टाकले. आणि ही व्हेरायटी आहे फुले संगम. आणि त्याच बाजूच्या बेडवर आपण घेतली आहे 2 बेड सोयाबीनचे, 2 तास सोयाबीनचे आणि 1 तास तुरीचं. बघू शकता इथे तूर निघायला चालू झालेली आहे. हे बघू शकता 2-3 दिवसांनी इथे तूर जबरदस्त दिसेल. आणि इथे आपण 2 तास घेतल्या सोयाबीनचे आणि मधातला जे तास आहे ते आपण तुरीचं घेतलं. तुरीचं जर विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल मित्रांनो, तर तुरीच्या बाजूला आपल्याला 1.5 फूट ते 1 फूट जागा पाहिजे. लोक काय करतात, बेड टाकतात आणि त्याला चिपकून डायरेक्ट सोयाबीन लावून देतात, म्हणजे या तुरीपासून डायरेक्ट चिपकून. आता या तुरीचं आणि सोयाबीनचं अंतर तुम्ही बघू शकता, साधारण 1.5 फुटाच्या वरती आहे. तरच ते तुरीचं उत्पन्न आपण चांगलं घेऊ शकतो. आणि एक बेड सोडून आपण तूर घेतले, म्हणजे या बेडवर तूर आहे तर या बेडवर तूर आहे, तो बेड सोडला की अजून त्या बेडवर तूर आहे. म्हणजे या तुरीचं अंतर, या बेड ते तुरीचं अंतर जे आहे, या बेड ते या बेड 10 फूट अंतर झालेलं आहे. 10 फुटामध्ये आपण जेव्हा सोयाबीन निघून देऊन आपण इथे डायरेक्ट ट्रॅक्टर मारून तुरीला भर देऊ शकतो. आणि ड्रिपच्या माध्यमातून आपण त्याला पाण्याची व्यवस्थापन करू शकतो, खताचं व्यवस्थापन करू शकतो आणि विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. तर हा झाला आपला पहिला प्लॉट. आता दुसरा प्लॉट तुम्हाला दाखवत आहे, तो पण आपण वेगळ्याच टेक्नॉलॉजीनी, वेगळ्याच एका माध्यमातून तो पेरलेला आहे. तो पण तुम्हाला एकदा दाखवायचा मित्रांनो. इथे तुम्हाला असा आपला हा पहिला प्लॉट आहे, हा पूर्ण बेडवरचा प्लॉट आणि संपूर्ण आपण इथे ड्रिपचं व्यवस्थापन या प्लॉटला केलेलं आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला दुसऱ्या प्लॉटवर घेऊन जातो, तिथे पण तुम्हाला दाखवायचं आहे की आपण कशा प्रकारे व्यवस्थापन आपल्या सोयाबीन पिकाचं केलेलं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हा आहे आपला हळदीचा प्लॉट 4 एकरचा. हा संपूर्ण 4 एकरचा प्लॉट आहे. यामध्ये सुद्धा आपण सोयाबीनची लागवड केलेली आहे. यामध्ये सोयाबीन कसं घेतलं मित्रांनो, तर ते घेतलं आहे आपण 612 माऊस व्हेरायटी घेतली आहे. माऊस 612 बूस्टर कंपनीचा आपण इथे सोयाबीनचा वापर केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो, आपली जी हळद आहे ती वरती राहणार आहे आणि सोयाबीन जे आपल्या साईडला राहणार आहे. बघू शकता इथे सोयाबीन निघायला चालू झालेलं आहे मित्रांनो. आणि पाणी पण जे आहे ते मुबलक येत आहे, रोजचा शिरवा सारवा येत आहे. तर याच प्रकारे आपण हे सोयाबीनची पण लागवड केली आहे मित्रांनो. तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की मागच्या वर्षी आपण याच्यामध्ये तूर घेतली होती, पण यावर्षी तूर का नाही घेतली मित्रांनो. तूर न घ्यायचं कारण एकच आहे मित्रांनो, तुरीचं उत्पन्न तर चांगलं होतं, पण त्यामुळे आपली हळद जी आहे ती मार खाते मित्रांनो कुठे ना कुठे. तर त्यामुळे आपण जे आहे तुरीचं व्यवस्थापन यावर्षी कॅन्सल केलं आहे हळदीमधलं. तर मित्रांनो तुम्हाला इथे दाखवू शकतो मी की तुरीचं उत्पन्न जे आपण हळदीमध्ये घेतो त्यामुळे आपली हळद तर मार खातेच. तर त्यामुळे आपण यावर्षी तुरीचा अवलंब आपल्या हळद पिकामध्ये केला नाही. आणि तुम्ही बघू शकता इथे हळद निघणं चालू झाली आहे आणि इथं जे तणकट आहे ते संपूर्ण मेलेलं आहे, कारण की यामध्ये आपण राऊंडअप वापरलेलं आहे. उगवणीपासून जे आपल्याला 11 ते 12 दिवस भेटतात त्याच्या आधी आपण राऊंडअप मारलेला आहे. हळद निघायला साधारणतः 15 ते 21 दिवसापर्यंत कालावधी असतो, त्यामध्ये आपण राऊंडअप मारू शकतो. तर इथे बघू शकता आपलं बेड जे आहे ते संपूर्ण काळे झालेलं आहे, म्हणजे त्याचं तणकट पूर्ण मेलेलं आहे. तर आता तुरीचं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. हे बघा, यावर्षी लोक पागलासारखे बेड मारायला लागले. तो बेडच मारायला लागला. तर बेड
मारणं ही गोष्ट चांगली आहे, पण त्याचं सर्वत्र आपल्याला नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघू शकता तुम्ही इथे तुरीचं अंतर काय आहे, इथे तूर लावली आहे आणि इथे लगेच इथं सोयाबीन आहे. अर्ध्या फुटाचं सुद्धा इथे अंतर नाही आहे तुरी आणि सोयाबीनमध्ये, बघू शकता इथे. तर यामुळे काय होतं, इथे गॅदरिंग होते आणि गॅदरिंग झाल्यामुळे इथे या तुरीला जसं अन्नद्रव्य पाहिजे तसं भेटत नाही आणि ते सोयाबीन खाऊन जातं. म्हणून आपली जे तूर आहे ते उभाट वाढणं चालू होऊन जाते आणि उभाट वाढल्यामुळे आपल्याला जसा पाहिजे तसा रिझल्ट हा भेटत नाही मित्रांनो. तर एक हवा असते आपल्या इकडे की ज्यानं बेट मारला चला सगळेजण बेटच मारते, पण बेटच्या मागचं कारण, त्याच्या मागचं सायन्स कुणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक करायला काहीच हरकत नाही. जसं आपण इथं बघू शकतो, इथं तुरी टाकल्या, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुरीचं उत्पन्न आपण घेणार आहे, दुप्पट घेणार आहे. पण इथे यांनी इथे 5 तास पेरायला पाहिजे होते, 1 2 3 4 5, आणि जे तास हे जे तुरीवर गेलेले आहे, तुरीच्या बेडवर गेलेले आहे, यामुळे आपल्या तूर पिकाला 1% सुद्धा फायदा होत नाही. कारण की हे जे अन्नद्रव्य जे ओढते ते सोयाबीनच खाऊन देते. साधारण तुरीच्या बाजूला आपल्याला 1.5 फूट ते 2 फूट जागा पाहिजे, तिथे काहीच नाही पाहिजे. त्यामुळे आपली तूर जी आहे ती चांगली फरदळणार, चांगले तिला बुडापासून तर शेवटपर्यंत तिला फांद्या राहणार. फांद्या जितक्या राहणार तेवढंच तिचं उत्पन्न आहे ते डबल होणार. आता तुम्हाला हा प्लॉट मी नेहमी पण दाखवणार. इथे आपला प्लॉट आहे हा आणि इथे काकांचा प्लॉट आहे, तर याच्यातला डेमो तुम्हाला दाखवणार आणि तिचा पण दाखवा. तुम्हाला आता माहीतच पडून जाणार की काय नेमकं इथे तुरीचं उत्पन्न निघून येते. तर असो, आता ही झाली आपली दुसरी पद्धत जी आपण हळदीमध्ये अवलंब केलेला आहे. आता तुम्हाला एक तिसरी पद्धत दाखवतो, ती आपण याच वर्षी आपल्या शेतामध्ये प्रात्यक्षिक त्याचं घेतलेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघू शकता इथे मित्रांनो, इथे आपण पेरलेलं आहे फुले किम्या. 753 व्हेरायटी आपण फुले किम्याची पेरलेली आहे आणि जबरदस्त इथे सोयाबीन हे जे आहे ते निघून आलेलं आहे. इथे तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहीत आहे का, हा प्लॉट जो आहे तो आपला मिरचीचा प्लॉट आहे आणि मिरचीचा प्लॉट आपण डायरेक्ट याच्यामध्ये रोटावेटर मारून 3 पावडी मारली आहे आणि तुरीचं जे अवशेष आहे ते संपूर्ण या जमिनीतच आपण गाडून दिलेलं आहे. जसं तुम्ही बघू शकता, हे बघा मिरचीचे पूर्ण अवशेष इथेच आहे. तर आपण संपूर्ण इथेच आपण गाडून दिलेला आहे आणि यावर्षी आपण इथे तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जो सवा सोडलेला आहे हा 22चा सवा आहे पहिलेच सोयाबीनचा आणि त्याच्यामध्ये आपण 5 तास पेरला, 1 तास बंद करून ठेवला. तुम्हाला दिसू शकतं 1 2 3 हा तास सवा मोकळा आहे आणि 1 2 3 असे आपल्याला सवा टाकलेला आहे आपल्या सोयाबीनमध्ये. बघू शकतो ते नाही आहे, ते चुकीचं आहे. बघा इकडे 3 आणि इकडे 3, मधातला तास आपण बंद करून ठेवलं होतं म्हणजे आपल्याला हा फट्या भेटला रिकामा. यामुळे आपलं ज्या पिकाला जी आहे ती हवा या प्लॉटमध्ये खेळती राहणार आहे, प्रत्येक झाडाला इथे हवा भेटणार आहे. त्यामुळे उत्पन्न जे आहे ते डबल होणार आहे मित्रांनो. लोकांची मानसिकता ही असते की सोयाबीन बंबाट पेरून दिलं, एकरी 40 किलो पेरून दिलं की सोयाबीन जास्त होते, पण ही अजूनही आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे. आता याच्यानंतर आपण इथे तणकटाचा सुद्धा फवारा घेणार आहे, म्हणजे आपलं जे कडू, शेवरे, किना यासाठी आपल्याला जे फवारणी घ्यायचे ते सुद्धा आपण या प्लॉटमध्ये घेणार आहे. जर आवश्यकता असेल तर, जर यामध्ये डवरे मारून जर आपलं तणकट नियोजन होत असेल तर आपण इथे बिलकुल फवाराचा अवलंब करून आपल्या सोयाबीनला काही कोमट टाकू नये. मित्रांनो बघू शकता इथे छोटा छोटा केना आहे, हा केना आहे आणि याच केन्यापासून बरेचसे शेतकरी त्रस्त असतात. तर या केन्याला सुद्धा आपण याचं नियंत्रण करू शकतो मित्रांनो. आणि सिंगल सुपर फॉस्फेट इथे आपण टाकलेलं आहे, सिंगल सुपर फॉस्फेट बस. याच्या व्यतिरिक्त आपण इथे काहीच टाकलं नाही. बघू शकतो तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट दिसत पण असेल, इथे आपण फक्त सिंगल सुपर फॉस्फेट फेकलेलं आहे, बाकी काहीच टाकलेलं नाही आहे. आणि तरी सुद्धा आजचा हा फक्त 12वा दिवस आहे, 11वा दिवस आहे आणि 11व्या दिवशी बघू शकता सोयाबीनची हाईट बघा, तिची खूप छान हाईट वाढलेली आहे. कारण की ही जे मिरचीची फारी असते ते मिरचीच्या फारीमध्ये खूप आपले बरेचसे जुने जे शेतकरी आहेत ते म्हणत असतात की पराठी लावा, पराठीचं उत्पन्न पण खूप छान निघतंय. तर त्यांची गोष्ट बरोबर आहे, कारण की या पिकामध्ये खूप कस असतो, त्यामुळेच सोयाबीन वगैरे किंवा बाकीचे पिकं हे खूप जोमाने इथे वाढतात मित्रांनो. आणि याच्या पुढचे व्हिडिओ आपला आंबा लागवड पण या फारीमध्ये आपण करणार आहे. तर आंबा लागवड सुद्धा तुम्हाला त्याचा केशर आंबा बोलवलेला आहे आपण, आणि केशर आंब्याची सुद्धा आपण इथे लागवड करणार आहे. त्याचसोबत आपण शेवगाची सुद्धा लागवड करणार आहे. असे आपले असंख्य व्हिडिओ आपल्या प्लॉटवर येणार आहे आणि आपल्याला हे सर्वत्र मिळून, सर्वत्र शेतकरी मिळून हे आपल्याला तुमच्या पण शेतात अवलंब करायचा आहे आता. तर त्यासाठी आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा. जर काही प्रश्न असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मला फोन करा. नक्कीच तुम्हाला मी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा. जय गजानन.